मानद डॉक्टर व विशेष पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न। सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना मानद डॉक्टरेट पदवी व विशेष पुरस्कार प्रदान करण्याचा भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली। हा दिमागदार सोहळा हॉटेल 9 कॉइन साईनगर साई मंदिराजवळ शिर्डी येथे पार पडला। उपस्थितांच्या टाळ्यांच्या कडकडाटात मानद पदव्या व विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले। कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नाशिक लोकशाही न्यूज या वृत्तवाहिनीमार्फत करण्यात आले। कार्यक्रमाची अधिकृत लिंक व सर्व छायाचित्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत। हॉनररी डॉक्टरेट कॉन्व्होकेशन सोहळ्यात समाजकारण, शिक्षण, उद्योग, आरोग्य आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मानद डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली। ही पदवी अमेरिकेतील पेरू युनिव्हर्सिटी यांच्या वतीने प्रदान करण्यात आली। या संपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शन डॉक्टर अजित बागमार यांनी केले। मागील 10 वर्षांपासून त्यांनी सर्व क्षेत्रात अविस्मरणीय व उल्लेखनीय सामाजिक कार्य करत त्यांनी समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। शिक्षण, आरोग्य, सामाजिक बांधिलकी आणि विविध जनहिताच्या उपक्रमात त्यांनी सातत्याने योगदान दिले असून अनेक गरजू व होतकरू व्यक्तींना मार्गदर्शन व मदतीचा हात दिला आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य सोहळा यशस्वीरित्या पार पडला। उपस्थित सर्व मान्यवरांनी डॉक्टर अजित बागमार यांचे विशेष आभार व्यक्त करत त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले। शहरातील परिवार, हितचिंतक, संस्था, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी परिवारासह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। एकंदरीतच मानद डॉक्टरेट व पुरस्कार सोहळा अत्यंत दिमाखात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला असून समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना गौरवण्याचा हा सोहळा संस्मरणीय ठरला। सर्वांना आश्चर्याचा धक्का असेल का महाराष्ट्रामध्ये प्रथमच शिर्डीमध्ये ज्यांचे 10 वर्ष सामाजिक कार्य जे करताय, मग उद्योग असेल, व्यापार असेल, राजकारण असेल, कुठल्याही क्षेत्रात असो, आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटीमध्ये जे 10 वर्षाचे सामाजिक कार्य करतात त्यांना मानद डॉक्टर म्हणून पुरस्कार दिला जातो। आपण हे मानद डॉक्टर देतोय तर बऱ्याच जे डॉक्टर आहे त्यांना प्रश्न पडला की हे देणारे कोण। इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या अंडर पेरू युनिव्हर्सिटी, पेरू गावाचे रिपब्लिकन देशाचं एक फार मोठी युनिव्हर्सिटी आहे, त्या युनिव्हर्सिटीतर्फे हा बहुमानाचा पुरस्कार मानद डॉक्टर म्हणून दिला जातो। सगळेजण डॉक्टर लावू शकतात, फक्त याचं एज्युकेशनल व्हॅल्यू गव्हर्नमेंटच्या याचा वापर करता येत नाही। तर अशा पद्धतीमध्ये मानद डॉक्टर देऊन नुसतं महाराष्ट्रामधलं प्रत्येक भागातील प्रतिनिधित्व या ठिकाणी झालेलं आहे। नागपूर असेल, महाराष्ट्राबाहेर ओरिसा असेल, मुंबई असेल, सांगली, कोल्हापूर, सातारा, नागपूर, खानदेश अशा विविध नगर जिल्हा, कोपरगाव, राहता, अनेक पिंपळगाव जिल्ह्यातलं म्हटलं तर नाशिक जिल्ह्याचं देणारी कसं पण पिंपळगावचा पहिला मान बनकर साहेबांनी घेतलेला आहे। तर अशा ह्या सर्व ह्याच्याकरता ज्यांनी कार्य केलेले नुसतं आपण मानद डॉक्टर देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे। सगळ्यांचा चेहऱ्याचा आनंद पाहिल्यानंतर मला व्यक्तिशः आनंद होतो का आपण काम करतो, पण जे काम करतो त्यांच्यावर नजर ठेवणं आवश्यक नाही। काम करणारा हा का काम करतो, हाच का करतो, याच्याच कुटुंबाचा काय, याच्यातच आपलं अख्खं आयुष्यच लोकांचं गेलेलं आहे। तर संपूर्ण एक पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये जे काम करतात त्याचा गौरव केला पाहिजे आणि अशा पद्धतीने हे प्रत्येकाने ध्येय केलं पाहिजे। तर निश्चितच बनकर साहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं का सगळं मिळून केलं पाहिजे। एक चांगला उद्देश छोटासा एक कलमी कार्यक्रम आपण आखला, सगळा समाज, धर्म काही नाही कोणी असो, फक्त लोकांचं भलं कसं होईल, लोकांच्या घरात 2 पैसे कसे जातील, तात्पुरत्या योजना न करता चांगल्या योजना जाऊन कायमस्वरूपी त्यांचे आशीर्वाद कसे मिळतील असंच आपण काम केलं तर निश्चित या संस्थेचा उद्देश पूर्ण होईल। या कार्यक्रमाला आपण 21 मानद डॉक्टरेटना दिलेला आहे। याच दिवशी ॲक्युप्रेशर, न्यूट्रिशनचं न सांगता तुमचे काय आजार आहे याबद्दल दिवसभराचं सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत शिर्डीमध्ये दिवसभराचं 100 लोकांनी या प्रशिक्षणामध्ये भाग घेतला आणि या मानद डॉक्टरकरता जो कार्यक्रम
तर सगळ्यांनी साथ दिली, सगळ्यांचं अभिनंदन झालं, सगळ्यांचं भाषण झालं, सगळ्यांना शुभेच्छा, सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी सर्वांना माझ्यापेक्षा सर्व कार्य करणारे आहेत, पण त्यांनी हा पुरस्कार मानत घेऊन एक चांगलं नावलौकिक आपल्या गावात करणार आहेत. काय आता ज्या ठिकाणी पाहिलं मानद डॉक्टर दिल्यावर बऱ्याच ज्या महिला काम करतायत त्या महिला म्हणतात आम्ही महिलांना डॉक्टरेट का नाही दिलं. तर त्या व्यक्तीला आम्ही सांगितलं तर तुम्ही जोपर्यंत गृहमंत्रीला आपल्या लक्ष्मीला पुढं करणार नाही तर आम्ही कसं देणार. तर त्या दृष्टीने एक चांगलं स्वरूप या सामाजिक स्वरूप या संस्थेमुळे झालेलं आहे. पुन्हा एकदा सगळेजण उपस्थित राहिलेत. नाशिक लोक न्यूज चॅनल, लचके बंधू, त्यांच्याबरोबर आलेला परिवार, सगळे चॅनल, नाशिकचे सगळे चॅनल त्यांना साथ देत आहे. तर सर्वांना मी धन्यवाद देतो. आज शिर्डी येथे जे डॉक्टर मानद यांचा जो पुरस्कार 21 डॉक्टरांना देण्यात आला त्याबद्दल मी आमचे मार्गदर्शक श्री अजित भाऊ बागमार यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि इथून पुढे असंच श्री तानाजीराव बनकर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून 10 वर्षापासून जी काही सेवा करत आलो आहे ती अशीच आम्ही कायमस्वरूपी चालत ठेवणार आहे. आणि विशेष करून आज आम्हाला खूप अभिमान वाटतो का आता आम्ही बागमार कुटुंबियाचे आम्ही एक सदस्य झालेलो आहे. त्याबद्दल मी मनापासनं अजित भाऊंचं मी मनापासनं धन्यवाद देतो. आणि जे डॉक्टर मानद आज आम्हाला दिल्याबद्दल सर्वांचं मी मनापासनं हार्दिक अभिनंदन आणि आमच्या सेवाभावी संस्थेच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो. थँक्यू. Yeah, good evening. I am thank you Dr. Ajit Bagmar for kind introduction of the recognition ceremony honorary doctorate. My name is Padmanabh Kubar from Mumbai. My mission to make people healthy and happy. My 18 years work in more than 20 states regarding that the healthcare and social work. I am thankful to everyone. I am thankful to this press team. God bless all. Thank you. सबसे पहले मैं तो शुक्रिया अदा करूंगा डॉक्टर साहब का, अजीत साहब का, इन्होंने आज इतना बड़ा कार्यक्रम का आयोजन करवाए और 21 लोगों को डॉक्टरेट मिला आज. और इसमें से मेरे को भी मिला. मैं आप सौभाग्य मानता हूँ मेरे को. मैं इसीलिए क्योंकि आज मार्केटिंग लाइन में मेरे को 25 साल हो गया, मैं इस इंडस्ट्री में हूँ और लोगों का सेवा करते हुए आज यहाँ तक मैंने आया हूँ. और करेंटली मैं एक कंपनी में कर रहा हूँ जिसमें से हम लोग 100% प्रोडक्ट के साथ कैशबैक दे रहे हैं. और यहाँ भी एक टाइप का सोशल वर्क है क्योंकि 100% कैशबैक प्रोडक्ट के साथ. तो मैं अपने आप को धन्य समझता हूँ इस डॉक्टरेट के लिए. और थैंक यू सो मच. That this is an honorary and non-academic distinction. I solemnly pledge to uphold the value of honesty, integrity, hard work, and social welfare. I commit to respecting the dignity of every individual, rejecting discrimination and maintaining confidently in my professional conduct. I vow to share my knowledge for the greater good with compassion and ethical responsibility while continually striving for personal growth and well-being. I make this promise with honor, dedicating myself to contributing to a more inclusive, sustainable society through my action and words. Thank you. Congratulations to all. From today, all are doctorate, youth doctorate, everywhere. 3 दिवसापूर्वीच अजित भाऊ यांचा फोन आलेला होता का तुमची डॉक्टरेट मानद म्हणून आम्ही निवड करतोय. आणि कालपासूनच बरेच लोकांनी डॉक्टर गीतेश बनकर
असं चालूही केलं सांगायला, त्याबद्दल खूप आनंद वाटला. ॲक्च्युली माझी ओळख थोडक्यात सांगतो. मी प्रॉपर पिंपळगावपासून ॲडव्होकेट गीतेश तानाजीराव बनकर गेल्या 20 वर्षापासून नाशिक आणि मुंबई इथं प्रॅक्टिस करतो. माझं शिक्षण पाचगणी येथे मी जेव्हा 3-4 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या आईवडिलांनी मला तिथं बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलं. ते गेल्या 15-16 वर्षात पाचगणीला मी राहिलो. त्याच्यानंतर नाशिकला आलो आणि वकिली चालू केली. वकिलीला आता जवळजवळ 20 वर्ष झाले माझ्या. आणि पिंपळगावला एक छोटंसं एक हॉटेल इंडस्ट्रीमध्ये बरेचसे चांगले ब्रँड्स आणले. हॉटेल करिनी, साधना चुलीवरची मिसळ, हॉटेल 7-12, एक छोटीशी हॉटेल इंडस्ट्री मी चालवतो. आणि चांगला मित्रपरिवार आहे आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने वकिली चांगली करतोय. आमचे मेंटर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर हे दरवेळेस जळगाववरनं निघाले का माझ्याकडे जेवायला असतात. आणि इथून पुढं पण अजित सरांना एवढंच सांगतो मी का जेवढी आज मानद डॉक्टर तुम्ही ज्यांना सनद दिली, इन शॉर्ट प्रत्येकाला एक तुम्ही छोटासा ग्रुप जरी केला म्हणजे आपण एक 15-15, 20-20 दिवसांनी किंवा 1-1 महिन्याने आपण भेटत पण जाऊ आणि काही तुमच्या संस्थेचे जे काही समस्या असतील त्या निमित्ताने आम्ही सॉल्व्ह करायचे प्रयत्न करू. श्री तानाजीराव बनकर सेवाभावी संस्था ही 2002ला वडिलांनी स्थापन केली आणि आत्ता मी त्या संस्थेचा चेअरमन आहे. आणि गेल्या 15 ते 20 वर्षापासून सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अनेक गोरगरीब लोकांसाठी मी काम करत आलो. श्री सिंधुताई सत्पाळ यांच्या संस्थेला मी दरवर्षी काही ना काहीतरी देत असतो त्यांच्या मुलांना आणि गोरगरीब लोकांसाठी खूप काम करतो. त्यामुळे मी सर्वांचं मी मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद करतो. मला आज इथं एवढा मोठा मान दिल्याबद्दल मी सगळ्यांचे आणि संयोजकाचे अभिनंदन करतो. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. सहकार क्षेत्रातील पदाधिकारी आपले मी मनपूर्वक स्वागत करतो व आभार मानतो. मला सहकारी बँकिंग व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामाची दखल घेत आंतरराष्ट्रीय विद्यापीठ पेरू प्रजासत्ताक दक्षिण अमेरिका यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या सहकार क्षेत्रातील मानद डॉक्टरेट हा पुरस्कार, त्याचबरोबर सहकार व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल MSBN यांच्यातर्फे राज्य आरोग्य दूत सहकार व सामाजिक या पुरस्काराने मला सन्मानित केले, त्याबद्दल मी दोन्ही संस्थांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आपण मला या पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे मला या क्षेत्रात अजून चांगल्या पद्धतीने कार्य करण्यास निश्चितच प्रेरणा मिळेल. सहकार बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता, शिस्तबद्ध आर्थिक नियोजन आणि ग्राहकाभिमुख सेवा या तत्वाचा अंगीकार आमच्या बँकेने केल्यामुळे सहकाराला अधिक बळकटी मिळाली आहे. तसेच ग्रामीण व शहरी लघु उद्योजक, शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आमच्या बँकेने राबवलेल्या विविध उपक्रमामुळे कोपरगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेची विश्वासार्हता व कार्यक्षमता वाढलेली आहे. त्यातच सदर पुरस्कार मिळाल्याने आम्हाला बँकिंग क्षेत्रात अधिक चांगल्या पद्धतीने कामकाज करण्यासाठी सतत प्रोत्साहन मिळत राहील व आम्ही उत्कृष्ट कामकाज करत राहू असे बँक व्यवस्थापनाच्या वतीने आश्वस्त करतो. मला दोन्ही पुरस्कारांनी गौरवण्यात आले त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचे शतश आभार व्यक्त करतो आणि थांबतो. भाऊ, आज या मोठ्या दरबारामध्ये माझ्यासारख्या गंगुतीला आपण या ठिकाणी मान दिला त्याबद्दल अजित भाऊ वाघमार आपले व आपल्या या ट्रस्टचे मी आभार मानतो. सम्माननीय मंचासीन अतिथिगण, आदरणीय गुरुजन, प्रिय परिवारजन एवं मित्रों, आज का यह क्षण मेरे जीवन का अत्यंत भावुक और गौरवपूर्ण क्षण है. मानद डॉक्टरेट से सम्मानित किया जाना मेरे लिए केवल एक उपाधि नहीं बल्कि वर्षों की मेहनत, संघर्ष और विश्वास का सम्मान है. यह डॉक्टरेट केवल मेरी व्यक्तिगत उपलब्धि नहीं है, यह उन सभी साथियों, सहयोगियों और शुभचिंतकों का परिणाम है जिन्होंने हर मोड़ पर मेरा साथ दिया. सफलता कभी अकेले नहीं आती, वह सामूहिक प्रयास का परिणाम होती है. आज यह सम्मान मुझे और अधिक जिम्मेदारी का एहसास भी कराती है. यह उपाधि मुझे प्रेरित करती है कि मैं समाज के लिए और अधिक सकारात्मक कार्य करूं, युवाओं को मार्गदर्शन करूं और अपने अनुभवों से समाज को कुछ और लौटाऊं. मैं इस सम्मान के लिए आयोजकों और संस्था का
हृदय से आभार व्यक्त करता हूँ कि उन्होंने मुझे इस योग्य समझा। अंत में मैं यही कहना चाहूँगा, सफलता मंजिल नहीं बल्कि एक नई शुरुआत है। यह सम्मान मेरे लिए एक प्रेरणा है, एक नई जिम्मेदारी है। आप सभी के प्रेम और आशीर्वाद के लिए हृदय से धन्यवाद। जय जय। हमारे जयाजी अजीत जी बागमार और प्रिय साथियों, आज का दिन मेरे जीवन का अत्यंत गौरवपूर्ण और भावनात्मक क्षण है। सोशल वर्क में डॉक्टरेट की उपाधि और साथ ही नेशनल अवार्ड इन बिजनेस से सम्मानित होना मेरे लिए केवल व्यक्तिगत उपलब्धि नहीं बल्कि मेरे परिवार के मूल्यों की जीत है। इस सफलता के पीछे एक मजबूत आधार है मेरे पूज्य पिताजी। मेरे पूज्य पिताजी की अथक मेहनत, उन्होंने जिस समर्पण और दूरदृष्टि से हमारे व्यवसाय की नींव रखी, उसी मजबूत फाउंडेशन पर हमने आगे बढ़ने का प्रयास किया। यदि उन्होंने ईमानदारी, परिश्रम और सिद्धांतों की यह बुनियाद तैयार नहीं की होती तो आज यह सम्मान संभव नहीं होता। मैं गर्व से कहना चाहता हूं कि मैंने केवल उस विरासत को आगे बढ़ाया है जिसे उन्होंने अपने पसीने और संघर्ष से खड़ा किया। यह पुरस्कार उनके सपनों, त्याग और मार्गदर्शन को समर्पित है। साथ ही सोशल वर्क में डॉक्टरेट मुझे यह याद दिलाती है कि व्यवसाय केवल लाभ कमाने के लिए नहीं बल्कि समाज को लौटाने का अवसर भी है। मेरा प्रयास रहेगा कि व्यापार और समाज सेवा दोनों क्षेत्रों में मैं संतुलन बनाते हुए मानवता के हित में कार्य करता रहूं। मैं अपने परिवार और सभी सहयोग का हृदय से आभार व्यक्त करता हूं। मैं आयोजकों का भी तहे दिल से आभार व्यक्त करता हूं और यह सम्मान मेरी स्वर्गवासी बहन संध्या ताई और मेरे पिताजी को समर्पित करता हूं। आप सभी को बहुत बहुत धन्यवाद। मित्रांनो, आपल्या देशामध्ये स्वर्गीय रतनजी टाटा, स्वर्गीय मदरजी टेरेसा, स्वर्गीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम, विद्यमान सचिन तेंडुलकर यांना डॉक्टरेट मिळालं। आम्हाला कधी वाटलं नव्हतं की आम्ही त्या पंक्तीत बसू, छोट्या का प्रमाणात असेना, परंतु तुम्ही आम्हाला त्या पंक्तीत बसवलं त्याबद्दल सगळ्यात पहिले अजित भाऊंचा आभार। एक महिन्याभरापूर्वी साधारणतः अजित भाऊंचा फोन आला। त्याच वेळेस एक मेसेज वाचत होतो की मित्र असावा तर अमित शहासारखा, की मोदी साहेब एवढे बाहेर जातात तर देश कोण सांभाळेल, ॲडमिनिस्ट्रेशन कोण सांभाळेल, एवढे मंत्रालय, एवढे मुख्यमंत्री, पक्ष संघटना, अमित शहा बघतात। ते पूर्ण फ्री हँड घेऊन दिले की मोदी साहेब तुम्ही करा, मी बसू दे। जीवनामध्ये एक मित्र असा असावा की जो आपल्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतो। योगायोगाने मी भाग्यवान की मला असे अनेक मित्र भेटले, त्यातले एक अजित भाऊ आहेत आपले। एक महिन्यापूर्वी फोन आला की मुकेश भाऊ 28 तारखेला कुठे? म्हणजे शनिवार आहे तर मी साधारणतः ऑफिसला असेल, कारण 4-5 दिवस माझे मार्केटचे असतात। सुट्टीच्या दिवशी पूर्ण वेळ ऑफिसला थांबतो, तर मग कुठे जाऊ नको, शिर्डीला कार्यक्रम आहे, तुला इथे यायचं आहे, तुझं नाव डॉक्टरेटसाठी मी रेकमेंड करतोय। ठीक आहे म्हटलं भाऊ, बघा काही अडचण नाही, येऊन जाईल। डॉक्टर तर लावू शकत नाही भाऊ मी, कारण मी CA आहे। पहिले आमच्या अल्पसंख्याक राहिलेला वर्ग CAचा, आता डॉक्टर भरपूर आहे, बहुसंख्याक आमच्या समोर, आम्ही छोटे थोडेफार राहिलेलो आहे, तर CA वर आहे मी। पण भाऊंच्या मैत्री खातर मला नाही म्हणता नाही आलं। काही दिवसांपूर्वी अजित भाऊंच्या धर्मपत्नी स्वर्गवासी झाल्या, मी त्यांना सर्व श्रद्धांजली सर्वांच्या वतीने अर्पण करतो। आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतले नक्की प्रोत्साहन भेटेल। मित्रांनो, मला ज्यासाठी दिलंय, जे बिझनेस चॅनलवरती अनेकदा माझे इंटरव्ह्यूज वगैरे आले, काही शेअर मार्केटचे सेमिनार वगैरे झाले, यूट्यूबला अनेक ठिकाणी झाले, तर लोकांना असं एक मेसेज गेलाय जे बिझनेस चॅनलवरती का 100 पैकी 93 लोक लॉसमध्ये, सेबीचा रिपोर्ट आहे। शुक्रिया अदा करूँगा। आज इस जगह में जिन जिन व्यक्ति ने उपस्थित हुए और मंचासीन जितने हमारे डॉक्टरेट उपाधि अचीव करने वाले भाई लोग हैं, तो आज मेरे लिए सबसे बड़ी दिन है, मैं मानता हूँ, क्योंकि मैं बाबा को बहुत मानता हूँ। इस शिरडी की धरती पर ये मेरे को एक डॉक्टरेट का सम्मान मिले,
इससे बड़ा चीज़ मेरे लिए कुछ नहीं हो सकता है। आज से 25 साल हो गया मैं मार्केटिंग लाइन में काम कर रहा हूँ और मतलब बहुत छोटे से आज तक यहाँ से आया। तो फ्रेंड्स, जिंदगी में हम कुछ भी कर सकते हैं, एक दूसरे का भला करेंगे तो जरूर सबका भला होगा, यही अपना मेन उद्देश्य है। तो इस तरह हम अपना वर्क को आगे बढ़ाते गए और अभी शायद मेरे साथ 1 लाख से ऊपर फैमिली मेरे साथ जुड़े हुए हैं और हर परिवार अभी थोड़ा बहुत खुश है अपने लिए, अपने काम के लिए एक दूसरे का साथ देके। और मैं सबको विनम्र अनुरोध करूंगा कि आप भी अपने मतलब जो भी जितने हो सके एक दूसरे का सहयोग कीजिए, एक दूसरे का साथ दीजिए, एक दूसरे का हेल्प कीजिए। सहयोग से बहुत बड़ा काम हो सकता है, आगे हम लोग बहुत बड़ा काम कर सकते हैं। नाशिकचं व्यापारी सहकार क्षेत्रात नावाजलेले कैलासवासी स्वर्गवासी हुकुमचंदजी बागमार मामा, त्यांचे सुपुत्र डॉक्टर अजितजी बागमार साहेब यांनी आज या ठिकाणी साईबाबाच्या धर्तीवर आम्हाला मानद डॉक्टर हा सन्मान सर्व व्यासपीठावरच्या उपस्थितांना मिळवून दिला। आणि या ठिकाणी आम्ही आहोत, परंतु आमचं स्वागत करण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी बसलो आहोत। आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी संस्थेच्या वतीनं, बागमार कुटुंबाच्या वतीनं आणि जमलेल्या सर्व उपस्थित मानद डॉक्टरांच्या वतीनं त्या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो। मी गेली 1990 सालापासून 90 ते 2002 शिवसेनेचं तालुका प्रमुख दिंडोरी, स्वामी समर्थांची जी दिंडोरी आहे त्या ठिकाणी मी एक पक्षाचं काम केलं। नंतर अन्न औषध प्रशासन मंत्री माननीय नामदार नरहरी झिरवळ साहेब यांच्यासोबत आम्ही दोघंही पंचायत समिती सदस्य म्हणून काम करण्याचा योग आला। त्यानंतर मी राजकीय क्षेत्रात डायव्हर्ट झालो। पेस्टिसाइडमध्ये शेतकऱ्यांसाठी मी द्राक्ष पदविका यशवंतराव मुक्त विद्यापीठाकडून घेतली। त्यात 30 वर्ष पेस्टिसाइडचा व्यापार केला आणि गेली 2002 पासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये राजकीय अनुभव असल्याने लोक राजकारणातून पत्रकारितेतून रोज उन्होंने देखा था कि हम किसी को डॉक्टर बनाएंगे। ऐसे महान मेरे गुरु आदरणीय अजित बागमार सर, इनके लिए आप एक बार जोरदार ताली बजाइए। शिर्डीच्या साईबाबाच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी मी 2 शब्द बोलतोय। आज आनंद इतका होतोय की तो सांगणं देखील या ठिकाणी कुठेतरी शब्द कमी पडत आहे। कारण मी एक शेतकरी कुटुंबाचा मुलगा आहे। वडील परिस्थिती वेगळी होती, वडील डिफेन्समध्ये काम करत होते। कोणाचंही वडील डिफेन्समध्ये काम करत असल्यामुळं कमीत कमी वडिलांचा अनुभव किंवा क्षेत्र आम्हाला मिळायचं। सुट्टी कमी असायची, परिस्थिती बेताची होती। पण या परिस्थितीतून देखील आम्ही थोडं शिक्षण घेत ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं। ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर मी ITचा कोर्स केला, ITI केलो। ग्रॅज्युएशन झाल्यामुळे मला बँकेत नोकरी मिळाली, HDFC मध्ये मी काम केलं। त्याच्यानंतर ठरवलं की स्वतःचा काहीतरी व्यवसाय चालू केला पाहिजे, म्हणून मी स्वतःची एक कंपनी काढली आणि त्या कंपनीचं काम चालू केलं। कंपनीचं काम चालू केल्यानंतर 2015 पासून ते लॉकडाऊन पर्यंत चांगला या ठिकाणी परफॉर्मन्स झाला। लॉकडाऊनमध्ये असा विषय झाला की सगळ्यांनाच लॉकडाऊनची महामारी सगळ्यांना माहीत आहे, त्याच्यामध्ये ती प्रक्रियेचं काम करत असल्यामुळं माझ्या बाबतीत जास्तच ते धोकं मला भोगावं लागलं। त्याच्या अगोदर मी 2014 मध्ये एक संस्था रजिस्टर केली होती। त्या संस्थेचं नाव होतं फ्लेअर सोलर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। त्याचं रजिस्ट्रेशन मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट नवी दिल्ली कृष्णा भवन यांच्याकडून होतं। तर त्याचं
कामकाज देखील चालू आहे. रिसर्च मी करतोय. माझा सोलर इंडस्ट्रीमध्ये चांगला अनुभव आहे. मी फक्त इन्स्पेक्शनची कामं करतो, जे की सोलर इन्स्टॉलेशन झालेलं असतात. त्या ठिकाणी काय कमी आहे किंवा त्याचा रिपोर्ट बनवण्याचं काम मेन माझं आहे. त्याच्यानंतर वॉटर रिसर्चमध्ये देखील मला चांगला अनुभव आहे. अल्कलाईन वॉटरमध्ये देखील मी या ठिकाणी चांगलं काम करतोय. आता नवीन मी एज्युकेशन सिस्टम आणि स्मार्ट ॲग्रिकल्चरमध्ये माझं नवीन काम चालू करतोय. हे कुठेतरी सरांना समजलं आणि एज्युकेशन सिस्टम आणि या गोष्टीसाठी त्यांना काहीतरी द्यावं लागतंय हे सरांनी समजून घेतलं आणि या ठिकाणी मला त्यांनी आवर्जून एक मेसेज टाकला आणि सर म्हटले की तुम्ही यायला लागतंय आणि तुम्ही आला तर पुढच्या काही तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला फार याचं योगदान मिळेल, तुम्हाला फार याचा मोबदला मिळेल. आणि एका शब्दाच्या एक फक्त शब्द सरांनी दिला. त्याला सर म्हटलं की सर मी येतोय, पण थोडंफार मला वेळ होईल. तरी देखील सरांनी सांगितलं काही अडचण नाही, काही नाही, पण तुम्ही या. आलो आणि मी मला सुरुवातीला म्हटल्याप्रमाणेच स्वप्न त्यांचं होतं की कुणाला तरी डॉक्टर बनायचं आणि त्यात मी सापडलो आणि मी डॉक्टर झालो. आणि या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलात, हे माझे सहकारी मित्र या ठिकाणी हे पण या ठिकाणी आनंद घेत आहेत. त्याच्यासाठी मी वेळ फार कमी आहे, बोलायचं भरपूर आहे, पण आपलं सर्वांचं आणि या टीमचं, संस्थेचं आणि माझ्या देखील संस्थेला मला या ठिकाणी पाठवलं, त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करून थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी अभिनंदन करतो. तसे मला एक्सपोर्ट करता सलग पुरस्कार 2001 पासून मिळाले एक्सपोर्ट काउन्सिल ऑफ इंडियाकडनं. परंतु आपल्या माणसाकडनं जो पुरस्कार मिळाला आहे त्याचा आनंद वेगळाच आहे. आणि ते बी आमच्या गावचे जावई म्हणजे भन्साळी परिवार मूळचा राहता येतील, पण आम्ही व्यवसाय निमित्त कोपरगावला शिफ्ट झालो. धन्यवाद. Respected all brothers and respected all honorary doctors, and thank you Dr. Ajit Bagmar for kind invitation for this recognition of the honorary doctorate. My name is Padmanabh Kumar from Mumbai. I am working as a brand partner in Usana Health Science American company, working with the American scientist Dr. Myron Wells, received Albert Einstein Award and 18-year research in SEL. And in India we are facing two major problems, health problem and financial problem. We are offering the career opportunity as well as in healthcare field. And my 18 years dedication contribution in healthcare around all over India, more than 20 states, from Tamil Nadu to Nagaland. Okay, and all the best for everyone for grand success, and thank you very much. सर्व मानद डॉक्टर आणि सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी आणि खऱ्या अर्थानं आजचा हा जो कार्यक्रम घडवून आणलेला आहे हा डॉक्टर बागमार सर, मी त्यांना प्रथमतः धन्यवाद देतो की जे तळागाळात असलेल्या व्यक्ती की कुठेच त्यांचं नाव नाही अशा व्यक्तींना त्यांनी आज मंचावरती आणलेले हा एक खूप मोठा त्यांचा सन्मान आहे, त्यांचा मनाचा मोठेपणा आहे की अशा लोकांना मंचावरती आणून त्यांचा सन्मान करणं म्हणजे खूप भाग्य समजेल मी या ठिकाणी. असो, मी महेंद्र कुमार पाटोळे, प्रॉपर नारायणगावचा आहे. प्रथमतः 17 वर्षे माझी बँकेमध्ये क्लार्क कॅशियर म्हणून सर्व्हिस झालेली आहे. ते करत असताना वडील वारले आणि वडिलांचं राहिलेलं अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी मी सामाजिक कार्यामध्ये उतरलो. मग बहुजन समाज स्वाभिमान सेवा संघ नावाची एक संघटना आहे सर्व जाती धर्माची, तर त्या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी काम करतो. त्याच्यानंतर बहुजनांचा आवाज नावाने माझा एक चॅनल आहे यूट्यूब, त्या यूट्यूब चॅनलचा संपादक म्हणून काम करतो. सूर्योदय वधूवर सूचक मंडळ म्हणून आहे. तर अशा प्रकारे काम करत असताना या ठिकाणी अतिशय आनंद होत आहे की आज जो माझा सन्मान बागमार सरांनी या ठिकाणी घडवून आणला. जास्त बोलायला भरपूर मंडळी अजून आहेत बोलणारे, जास्त काय बोलत नाही मी, परंतु त्यांचं आपण जेवढं अभिनंदन करू, कौतुक करू थोडं आहे. या ठिकाणी मी एकच विनंती करेल त्यांना की या पुढील काळामध्ये मी पण एक मार्केटिंग व्यवसाय पण करतो आणि नॅचरोपॅथीचा डॉक्टर पण आहे. महत्वाचं म्हणजे असं की माझ्याकडून आतापर्यंत 25,000 या 10 वर्षामध्ये पेशंट गेलेले आहेत
मग तुमची मान दुखते, पाठ दुखते, कंबर दुखते, गुडघे दुखतात, मानक्यात गॅप आहे, पॅरालिसिस झालेलं आहे. माझं स्वतःचं मानक्याचं ऑपरेशन झालेलं आहे, पण मी दुसऱ्याचं करू न देणं हे मी मनामध्ये ठरवलेलं आहे. आणि कोणतीही व्यक्ती असू द्या मानक्यामध्ये गॅप असणारी ऑपरेशन करू नका. मी तुम्हाला सजेशन देईन, अजिबात ऑपरेशन करू नका. ऑपरेशन हा त्याच्यावरचा पर्याय नाहीये. याच्यासाठी आयुर्वेदिकचा वापर करा. याच्यासाठी ट्रीटमेंट पण आहे. नॅचरल थेरपीमध्ये अनेक नैसर्गिक उपचार आहेत. अशा पद्धतीने आपण उपचार घेऊन बरे व्हा, परंतु ऑपरेशन करू नका. हा एक माझा सल्ला आहे सर्वांना. आणि बागमार सरांना एक विनंती आहे की या पुढील काळामध्ये तरुणांना रोजगार मिळण्यासाठी आपल्याकडे जर काही आयडिया असेल, काही प्रोजेक्ट असेल, तर आपण 100% तरुणांपर्यंत पोहोचवावी अशी एक विनंती करतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची जी सुवर्ण संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचं पुन्हा धन्यवाद पुन्हा त्यांचं अभिनंदन करतो. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय डॉक्टर अजित सर, काबरा साहेब आणि सर्वच माझे सह नवीन मालक डॉक्टर यांचे सर्वांचे सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, याच्यानंतर आज मला इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी नंतर हा जो मानद पुरस्कार म्हणजे डॉक्टरेट भेटली त्याबद्दल मी संस्थेचे युनिव्हर्सिटीचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. नक्कीच सर सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपल्या या मानद पदवीचा आम्हाला नक्कीच फायदा होईल आणि याची एक शाबासकीची थाप होऊन याच्यापेक्षाही जास्त आम्ही जोमाने आपलं काम करू, यात कुठल्या प्रकारची शंका नाही. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. सर्व उपस्थित की त्यांनी आज हा खूप छान प्रोग्राम इथं ऑर्गनाईज केला. आणि मला असं वाटतं की आपण जन्माला आलो तर समाजाला काहीतरी देणं लागतं. तर हा असे जे प्रोग्रामचे सरांनी ठेवलेत, आज डॉक्टरेट डिग्री जी दिली सरांनी, तर ती खरंच खूप आम्हाला इन्स्पायरिंग आहे. आणि ही आम्हाला जबाबदारी वाढल्यासारखं वाटतंय. म्हणजे आता इथून पुढं जे आम्ही समाजसेवा जे करतो, ठीक आहे, जे सोशल वेलफेअरचे प्रोग्राम्स आम्ही ठेवतो, त्याच्यामुळं थोडंसं आम्हाला आता एक ताकद मिळाल्यासारखं वाटतंय सर. तर हा एक डोक्यात विचार घेईन आम्ही की जेवढं आम्हाला जास्त काही करता येईल. आता सांगायचं म्हणजे माझे काया सेवा फाउंडेशन म्हणून मी माझं सेक्शन 1 आहे. तर त्या अंतर्गत मी ओल्ड एज वृद्ध असलेले जे लोक असतात, पॅरालिस पेशंट वगैरे असतात, तर त्यांच्यासाठी मी एक नर्सिंग केअर सेंटर सुरू केले कोकणामध्ये, कुडाळ तालुक्यामध्ये. तर खूप असे बरेचसे लोक आहेत जे घरातच आहेत सर, तर त्यांची सेवा होत नाही. म्हणजे जसं पर्सनल हायजीन जी मेंटेन केली जायला पाहिजे तर त्या गोष्टी होत नाही. तर अशा लोकांना मी माझ्या इथे ॲडमिशन देतो आणि त्यांना एक नर्सिंग केअर द्यायचं मी काम करतो सर. तर हे सर जे तुम्ही आज जे प्रोग्राम ठेवला, जे ऑनरी डॉक्टरेट अवॉर्ड जो ठेवला, हा खरंच खूप आमच्या सर्वांसाठी हे खूप पॉझिटिव्ह गोष्ट घेऊन आलेला आहे. आणि त्यात ही जी जागा आहे, म्हणजे शिर्डी साईबाबांच्या ज्या चरणी तुम्ही हे जे अवॉर्ड दिले, हे आम्ही कधीच विसरू शकत नाही सर. त्यामुळं तो एक आशीर्वाद साईबाबांचा आमच्या पाठीशी राहील. आणि उपस्थित समोर जे ऑडियन्स आहेत त्यांचे ते सुद्धा आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तो उपस्थित राहिले, त्यामुळे त्यांचा सुद्धा आभार. आणि अजित सर तुमचे पुन्हा एकदा आभार सर. थँक्यू व्हेरी मच. आणि आमचे आयोजक जे आहे अजित वाघमार सरजी, वयाच्या ह्या इतक्या वयामध्येही ते कार्य करत आहे, त्याच्यासाठी त्यांचे धन्यवाद. मी इलेक्ट्रो होमिओपॅथी प्रॅक्टिशनर आहे नागपूरला. इलेक्ट्रो होमिओपॅथी ही 5वी पद्धती आहे. जसं ॲलोपॅथी आहे, आयुर्वेदिक आहे, होमिओपॅथी आहे, सिद्धा युनानी आहे, तशीच इलेक्ट्रो होमिओपॅथी आहे. आणि बसचा वेळ होत आहे त्याच्यामुळे मी थोडक्यात निपटवतो. सर्वांचा धन्यवाद.